नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आज बघूया आपण जो चॅप्टर आहे AC 3 फेज मोटर। तर मित्रांनो, हा चॅप्टर जो आपल्या येणाऱ्या भविष्यातील जे काही तुम्ही एग्जाम देणार आहात त्या एग्जामच्या आधारित आपण हे MCQ तयार केलेले आहेत किंवा MCQ आहेत। तर मित्रांनो, बघूया आपण या चॅप्टरवरील एग्जाम MCQs। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, स्लिपिंगची गणना करण्यासाठी सूत्र काय आहे? 3 फेज गिलहरी पिंजरा इंडक्शनचा वेग मोटर। ऑप्शन ए N स्लिप बरोबर NS मायनस NR। ऑप्शन बी N स्लिप बरोबर NR मायनस NS। ऑप्शन सी N स्लिप बरोबर NS मायनस NR भागिले NR। ऑप्शन डी N स्लिप बरोबर NS मायनस NR भागिले NS। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए N स्लिप बरोबर NS मायनस NR। तर मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 2 जो की आपल्यासाठी हा आहे, कंट्रोल सर्किटचा प्रकार काय आहे? ऑप्शन ए इंचिंग नियंत्रण। ऑप्शन बी ऑन रिमोट कंट्रोल। ऑप्शन सी बंद रिमोट कंट्रोल। ऑप्शन डी फॉरवर्ड आणि रिव्हर्स कंट्रोल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए इंचिंग नियंत्रण। तर मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, प्रश्न क्रमांक 3 बघूया मित्रांनो। AC मोटरच्या स्टेटरमधील एकूण विद्युत पदवी मोजण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? ऑप्शन ए एकूण इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर 180 अंश भागिले स्लॉटची संख्या। ऑप्शन बी एकूण विद्युत पदवी बरोबर 180 अंश गुणिले स्लॉटची संख्या। ऑप्शन सी एकूण विद्युत पदवी बरोबर 180 अंश भागिले ध्रुवांची संख्या। ऑप्शन डी एकूण विद्युत पदवी बरोबर 180 अंश गुणिले ध्रुवांची संख्या। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एकूण विद्युत पदवी बरोबर 180 अंश गुणिले ध्रुवांची संख्या। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 4, AC मोटर स्टार्टरचे नाव काय आहे? ऑप्शन ए ड्युअल स्टार्टर। ऑप्शन बी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर। ऑप्शन सी अर्ध स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टर। ऑप्शन डी पूर्ण स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर। तर बघूया आपण पुढील प्रश्न, What is the formula to find success speed of a AC 3-phase induction motor? ऑप्शन ए समकालीन गती बरोबर 120 F भागिले P। ऑप्शन बी समकालीन गती बरोबर 120 P भागिले F। ऑप्शन सी समकालीन गती 120 भागिले PF। ऑप्शन डी समकालीन गती PF भागिले 120। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए समकालीन गती बरोबर 120 F भागिले P। तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न, पूर्ण लोडवर 10 HP 3 फेज इंडक्शन मोटर चालविण्यासाठी फ्यूज दर किती आहे? ऑप्शन ए 10 एम्पियर। ऑप्शन बी 15 एम्पियर। ऑप्शन सी 25 एम्पियर। ऑप्शन डी 30 एम्पियर। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 25 एम्पियर। तर बघूया आपण पुढील प्रश्न, X म्हणून चिन्हांकित केलेल्या संपर्काचे नाव काय आहे? ऑप्शन ए स्टार संपर्क। ऑप्शन बी डेल्टा संपर्क। ऑप्शन सी सहाय्यक संपर्क। ऑप्शन डी ओव्हरलोड रिले संपर्क। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सहाय्यक संपर्क। तर बघूया आपण पुढील प्रश्न,
जो की आपल्यासाठी AC मोटर स्टेटर वाइंडिंगचा प्रकार काय आहे? ऑप्शन ए सिंगल लेयर बास्केट वाइंडिंग, ऑप्शन बी डबल लेयर बास्केट वाइंडिंग, ऑप्शन सी इनोल्ड कॉइल वाइंडिंग, ऑप्शन डी डायमंड कॉइल वळण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी सिंगल लेयर बास्केट वाइंडिंग. तर बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी AC 3 फेज इंडक्शन मोटरच्या टक्केवारी स्लिपची गणना करण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? ऑप्शन ए NS - NR भागिले NS गुणिले 100, ऑप्शन बी NR वजा NS भागिले NS गुणिले 100, ऑप्शन सी NS वजा NR भागिले NR गुणिले 100, ऑप्शन डी NR - NS भागिले NR गुणिले 100. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए NS - NR भागिले NS गुणिले 100. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, जो की आपल्यासाठी हा आहे. विच ऑपरेशन द कंट्रोल सर्किट इन यूज? ऑप्शन ए रिमोट कंट्रोल, ऑप्शन बी इंचिंग, ऑप्शन सी अनुक्रमिक नियंत्रण, ऑप्शन डी फॉरवर्ड आणि रिव्हर्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंचिंग. तर मित्रांनो पुढील प्रश्न, 3 फेज मोटरमधील वाइंडिंगमधील फेज विस्थापन काय आहे? ऑप्शन ए 90°, ऑप्शन बी 120°, ऑप्शन सी 180°, ऑप्शन डी 360°. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 120°. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, जो की आपल्यासाठी हा आहे. X म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए शाफ्ट, ऑप्शन बी ब्रुसेस, ऑप्शन सी बेरिंग, ऑप्शन डी स्लिप रिंग्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी स्लिप रिंग्स. तर बघूया पुढील प्रश्न, AC कॉइल वाइंडिंगचे नाव काय आहे? ऑप्शन ए हाफ कॉइल वाइंडिंग, ऑप्शन बी होल कॉइल वाइंडिंग, ऑप्शन सी सिंगल लेयर वाइंडिंग, ऑप्शन डी डबल लेयर वाइंडिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी होल कॉइल वाइंडिंग. तर बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, जो की आपल्यासाठी हा आहे. कॉइल वाइंडिंगचे नाव काय आहे? ऑप्शन ए केंद्रित कॉइल वाइंडिंग, ऑप्शन बी वितरित कॉइल वाइंडिंग, ऑप्शन सी जाळीच्या आकाराचे कॉइल वाइंडिंग, ऑप्शन डी डायमंड जाळीच्या आकाराचे कॉइल वाइंडिंग. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे डी डायमंड जाळीच्या आकाराचे कॉइल वाइंडिंग. तर बघूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये कोणत्या वेगाला समकालिक गती म्हणतात? ऑप्शन ए नो लोड स्पीड, ऑप्शन बी पूर्ण भार गती, ऑप्शन सी रोटिंग चुंबकीय क्षेत्र गती, ऑप्शन डी स्टेटर आणि रोटरमधील सापेक्ष गती. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे सी रोटिंग चुंबकीय क्षेत्र गती. तर बघूया पुढील प्रश्न, स्टार्टर चिन्हांचे नाव काय आहे? ऑप्शन ए ड्युअल स्टार्टर, ऑप्शन बी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, ऑप्शन सी स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टर, ऑप्शन डी अर्थ स्वयंचलित स्टार डेल्टा स्टार्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. तर बघूया पुढील प्रश्न, वाइंडिंग मशीनच्या X म्हणून चिन्हांकित केलेल्या भागाचे नाव सांगा. ऑप्शन ए मॉडेल, ऑप्शन बी वायर फील्ड, ऑप्शन सी वायर मार्गदर्शक, ऑप्शन डी
स्लूप वाहक? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मॉडेल. तर मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी मोटरच्या 6 पोल स्टार्टरचे इलेक्ट्रिकल डिग्री किती आहे? ऑप्शन ए 360 अंश, ऑप्शन बी 720 अंश, ऑप्शन सी 1080 अंश, ऑप्शन डी 1440 अंश. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1080 अंश. तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 2 पोल 24 स्लॉट 12 कॉईल असलेल्या 3 फेज मोटरच्या प्रत्येक ध्रुवाच्या प्रत्येक जोडीतील कॉईलची संख्या मोजा. ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 4. या प्रश्नाचे उत्तर आहे डी 4. तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्टार्टर चिन्हाचे नाव काय आहे? ऑप्शन ए स्टार डेल्टा स्टार्टर, ऑप्शन बी रस्टिक स्टार्टर, ऑप्शन डी सी डायरेक्ट ऑन लाइन स्टार्टर, ऑप्शन डी ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए स्टार डेल्टा स्टार्टर. तर बघूया पुढील प्रश्न. खेळपट्टीची गणना करण्यासाठी सूत्र काय आहे? ऑप्शन ए पिच फॅक्टर बरोबर पोल पिच भागिले वाइंडिंग पिच, ऑप्शन बी पिच फॅक्टर बरोबर वाइंडिंग पिच भागिले पोल पिच, ऑप्शन सी पिच फॅक्टर बरोबर नंबर ऑफ स्लॉट भागिले नंबर ऑफ पोल्स, ऑप्शन डी पिच फॅक्टर बरोबर नंबर ऑफ पोल भागिले नंबर ऑफ सॉल्ट. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर बी वाइंडिंग पिच भागिले पोल पिच. तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी वाइंडिंग मधील स्लॉटच्या संदर्भ पोल्स पिच कसे मोजले जाते? ऑप्शन ए टोटल इलेक्ट्रिकल डिग्री भागिले नंबर ऑफ सॉल्ट, ऑप्शन बी नंबर ऑफ सॉल्ट टोटल भागिले इलेक्ट्रिक डिग्री, ऑप्शन सी नंबर ऑफ स्लॉट इन द सेक्टर भागिले नंबर ऑफ पोल्स, ऑप्शन बी नंबर ऑफ पोल्स भागिले नंबर ऑफ सॉल्ट इन द सेक्टर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी नंबर ऑफ स्लॉट इन द सेक्टर भागिले नंबर ऑफ पोल्स. तर बघूया पुढील प्रश्न जो आपल्यासाठी हा आहे. कॉइलचा सरासरी घेर काढण्यासाठी कोणते सूत्र आहे? ऑप्शन ए लेंथ मीटर बरोबर एल आउट मायनस एल इन भागिले 2 सेंटीमीटर, ऑप्शन बी एल मीटर बरोबर एल इन भागिले मायनस एल आउट भागिले 2 cm, ऑप्शन सी एल एम बरोबर 2 भागिले लेआउट मायनस एल एन सेंटीमीटर, ऑप्शन डी एल एम बरोबर 2 भागिले एल एन मायनस एल आउट सेंटीमीटर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एल एम बरोबर एल इन मायनस एल आउट भागिले 2 सेंटीमीटर. तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एसी 3 फेज इंडक्शन मोटरचा 50 हर्ट्जच्या वारंवारतेवर 6 ध्रुव असलेल्या समकालीन गती किती आहे? ऑप्शन ए 800 RPM, ऑप्शन बी 1000 RPM, ऑप्शन सी 1200 RPM, ऑप्शन डी 1440 RPM. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1000 RPM. तर बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. प्रश्न क्रमांक 25 जो की 960 RPMच्या वास्तविक गतीचे 50 हर्ट्जच्या वारंवारतेसह 6 पोल असलेल्या 3 फेज इंडक्शन मोटरमधील टक्केवारी स्लिपची गणना करा. ऑप्शन ए 2
टक्के, ऑप्शन बी 3%, ऑप्शन सी 4%, ऑप्शन डी 5%. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 4%. तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 26, जो की आपल्यासाठी हा आहे. सुरू होण्याच्या वेळी 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरची रोटर वारंवारता किती असते? ऑप्शन ए 1 समान पुरवठा वारंवारता, ऑप्शन बी पुरवठा वारंवारतेपेक्षा 3 पट कमी, ऑप्शन सी पुरवठा वारंवारतेपेक्षा 3 पट जास्त, ऑप्शन डी 3 वेळा पुरवठा वारंवारतेपेक्षा कमी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1 समान पुरवठा वारंवारता. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 27, जो की आपल्यासाठी हा आहे. इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये व्होल्टेज कसे प्राप्त होते? ऑप्शन ए स्टेटरवरून थेट कनेक्शन, ऑप्शन बी मुळे स्टेटरमध्ये उत्पादक बॅक EMF, ऑप्शन सी पुरवठ्यापासून रोटरशी थेट कनेक्शन, ऑप्शन डी स्टेटर आणि रोटरच्या ट्रान्सफॉर्मर क्रियेद्वारे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टेटर आणि रोटरच्या ट्रान्सफॉर्मर क्रियेद्वारे. तर बघूया पुढील प्रश्न. 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटरचा वेग रोटरच्या बाजूने नियंत्रित करण्यासाठी कोणती पद्धत लागू केली जाते? ऑप्शन ए कॅस्केड ऑपरेशन, ऑप्शन बी लागू व्होल्टेज बदलणे, ऑप्शन सी लागू वारंवारता बदलणे, ऑप्शन डी ध्रुवाची संख्या बदलणे. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅस्केड ऑपरेशन. तर बघूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 29. अवरोधित रोटर चाचणीद्वारे 3 फेज इंडक्शन मोटरचे कोणते नुकसान निश्चित केले जाते? ऑप्शन ए तांब्याचे नुकसान, ऑप्शन बी घर्षण नुकसान, ऑप्शन सी हिस्टेरेसिस नुकसान, ऑप्शन डी एडी वर्तमान नुकसान. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए तांब्याचे नुकसान. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 30, जो की आपल्यासाठी हा आहे. रिवाइंडिंग प्रक्रियेत वर्निश करण्यापूर्वी मोटरसाठी प्रीहीटिंग का आवश्यक आहे? ऑप्शन ए वार्निश वळणावर लवकर सुकविण्यासाठी, ऑप्शन बी वळणमध्ये वार्निश सहज प्रवाह, ऑप्शन सी इन्सुलेशन प्रतिरोध मूल्य वाढवण्यासाठी, ऑप्शन डी वळणाच्या थरामधील ओलावा बाहेर काढण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वळणाच्या थरामधील ओलावा बाहेर काढण्यासाठी. तर बघूया पुढील प्रश्न. AC मोटर वाइंडिंगमध्ये अंतर्गत ग्लोअर वापरून कोणत्या प्रकारची चाचणी घेतली जाते? ऑप्शन ए ग्राउंड टेस्ट, ऑप्शन बी पोलॅरिटी चाचणी, ऑप्शन सी सातत्य चाचणी, ऑप्शन डी शॉर्ट सर्किट चाचणी. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी शॉर्ट सर्किट चाचणी. तर बघूया पुढील प्रश्न. स्टार्टर वाइंडिंग शॉर्ट आणि ओपन फॉल्ट तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑप्शन ए टोंग टेस्टर, ऑप्शन बी अंतर्गत ग्लोअर, ऑप्शन बी बाह्य ग्लोअर, ऑप्शन डी डिजिटल मल्टीमीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे बी अंतर्गत ग्लोअर. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 33, जो की आपल्यासाठी. AC मोटर सर्किटमध्ये फ्यूज व्यतिरिक्त थर्मल कट आउट वापरण्याचा उद्देश काय आहे? ऑप्शन ए जड भारापासून संरक्षण, ऑप्शन बी उच्च व्होल्टेजपासून संरक्षण करा, ऑप्शन सी सतत लोअर लोडिंगसाठी परवानगी द्या, ऑप्शन डी मृत शॉर्ट सर्किटपासून संरक्षण. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
सी. सतत ओव्हरलोडिंगसाठी परवानगी द्या. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 34 जो की आपल्यासाठी व्हेरिएबल स्पीड मध्ये उच्च प्रारंभिक टॉर्क प्रदान करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मोटरचा वापर केला जातो? ऑप्शन ए युनिव्हर्सल मोटर, ऑप्शन बी कायमस्वरूपी कॅपॅसिटर मोटर, ऑप्शन सी 3 फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर, ऑप्शन डी फेज सिंगल स्क्वेअर केज इंडक्शन मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3 फेज स्लिंग रिंग इंडक्शन मोटर. तर बघूया पुढील प्रश्न. एसी इंडक्शन मोटरमधील टॉर्क आणि स्लिपचा काय संबंध आहे? ऑप्शन ए स्लिपमुळे टॉर्क कमी होतो, ऑप्शन बी स्लिपमुळे टॉर्क वाढतो, ऑप्शन सी स्लिप कमी होत टॉर्क वाढतो, ऑप्शन डी स्लिप कमी होत टॉर्क कमी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्लिपमुळे टॉर्क वाढतो. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 36 जो की आपल्यासाठी रोटर बार ओपन सर्किटमध्ये असल्यास एसी इंडक्शन मोटरचा काय परिणाम होतो? ऑप्शन ए शाफ्टचे कंपन, ऑप्शन बी मोटर सुरू होणार नाही, ऑप्शन सी संथ गतीने धावतो, ऑप्शन डी मोटरचे ओव्हर हिटिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मोटरचे ओव्हर हिटिंग. तर बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे एसी 3 फेज मोटरच्या रिवाइंडिंग साठी कोणत्या प्रकारच्या वायरचा वापर केला जातो? ऑप्शन ए सुपर इनॅमेल्ड कॉपर वायर, ऑप्शन बी पीव्हीसी झाकलेली तांब्याची वाइंडिंगची तार, ऑप्शन सी सिंगल कॉटन झाकलेली तांब्याची तार, ऑप्शन डी दुहेरी कापूस झाकलेली तांब्याची तार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए सुपर इनॅमेल्ड कॉपर वायर. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 38 जो की आपल्यासाठी हा आहे वाइंडिंग प्रक्रियेत पाचर म्हणून कोणती सामग्री वापरली जाते? ऑप्शन ए सामना, ऑप्शन बी कापूस, ऑप्शन सी बांबू, ऑप्शन डी टेरिलिन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी बांबू. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 39 जो की आपल्यासाठी हा आहे पुरवठा देण्यापूर्वी वाइंडिंग मधील कोणती चाचणी आवश्यक आहे? ऑप्शन ए ग्राउंड टेस्टर, ऑप्शन बी ध्रुवीयता चाचणी, ऑप्शन बी ओपन सर्किट चाचणी, ऑप्शन डी शॉर्ट सर्किट चाचणी. तर बघूया या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी ध्रुवीयता चाचणी. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 40 जो की आपल्यासाठी हा आहे 3 फेज मोटरमध्ये रोटर बार थोड्या तिरक्या स्थितीत का बसवले जातात? ऑप्शन ए जास्तीत जास्त प्रवाह निर्माण करा, ऑप्शन बी भटके नुकसान कमी करा, ऑप्शन सी रोटरचा वेग स्थिर ठेवा, ऑप्शन डी अधिक एकसमान रोटर फील्ड आणि टॉर्क निर्माण करा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अधिक एकसमान रोटर फील्ड आणि टॉर्क निर्माण करा. तर बघूया पुढील प्रश्न क्रमांक 41 जो की आपल्यासाठी हा आहे कोणते नुकसान 3 फेज इंडक्शन मोटरच्या नो लोड टेस्ट द्वारे निर्धारित केले जाते? ऑप्शन ए लोखंडी तोटा, ऑप्शन बी तांब्याचे नुकसान, ऑप्शन सी घर्षण नुकसान, ऑप्शन डी वारा तोटा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए लोखंडी तोटा. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 42 जो की आपल्यासाठी हा आहे स्पीड कंट्रोलच्या कोणत्या पद्धतीमुळे 2 व्हेरिएबल स्पीड फक्त 3 फेज मोटरमध्ये मिळू शकतात? ऑप्शन ए बाय रोटर रिवर्स नियंत्रण,
ऑप्शन बी लागू वारंवारता बदलून, ऑप्शन सी लागू व्होल्टेज बदलून, ऑप्शन डी स्टेटर पोलची संख्या बदलून। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी स्टेटर पोलची संख्या बदलून। तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 43 जो की आपल्यासाठी हा आहे, घाव रोटरमध्ये स्लिप रिंग कंडक्शन मोटर का बसवली जाते? ऑप्शन ए स्लिप कमी करण्यासाठी, ऑप्शन बी स्लिप कमी करण्यासाठी, ऑप्शन बी नुकसान कमी करण्यासाठी, ऑप्शन डी उच्च स्टार्टिंग आणि रनिंग टॉर्क मिळवण्यासाठी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उच्च स्टार्टिंग आणि रनिंग टॉर्क मिळवण्यासाठी। तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 44 जो की आपल्यासाठी, ऑटोमॅटिक स्टार्ट डेल्टा स्टार्टरमध्ये टायमरचे कार्य काय आहे? ऑप्शन ए ओव्हरलोडवर एक ट्रिप, ऑप्शन बी पूर्वनिर्धारित वेळेवर चालू करा, ऑप्शन सी ताऱ्यापासून डेल्टामध्ये बदला, ऑप्शन डी पूर्वनिर्धारित वेळेवर बंद करा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्टार पासून डेल्टा मध्ये बदला। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 45, 3 फेज इंडक्शन मोटरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जाते? ऑप्शन ए मेगर, ऑप्शन बी मल्टीमीटर, ऑप्शन सी शंट प्रकार ओहम मीटर, ऑप्शन डी मालिका प्रकार ओहम मीटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मेगर। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 46 जो की आपल्यासाठी हा आहे, वाइंडिंग मधील कोणती चाचणी सचित्र आहे? ऑप्शन ए ध्रुवीयता चाचणी, ऑप्शन बी ग्राउंड टेस्ट, ऑप्शन सी सातत्य चाचणी, ऑप्शन डी शॉर्ट सर्किट चाचणी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ध्रुवीयता चाचणी। तर मित्रांनो आपण बघूया पुढील प्रश्न क्रमांक 47, AC 3 फेज इंडक्शन मोटरचा प्रारंभिक प्रवाह काय आहे? ऑप्शन ए पूर्ण लोड करंटच्या 1 ते 2 पट, ऑप्शन बी पूर्ण भार प्रवाहाच्या 2 ते 3 पट, ऑप्शन सी पूर्ण भार प्रवाहाच्या 4 ते 5 पट, ऑप्शन डी पूर्ण भार प्रवाहाच्या 5 ते 6 पट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी पूर्ण भार प्रवाहाच्या 5 ते 6 पट। मित्रांनो पुढील प्रश्न, स्टेटरच्या बाजूने 3 फेज इंडक्शन मोटरचा वेग नियंत्रित करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? ऑप्शन ए बाय कॅटेड ऑपरेशन, ऑप्शन बी रोटेट ट्रियोस्ट नियंत्रणद्वारे, ऑप्शन सी रोटेट सर्किटमध्ये EMF इंजेक्ट करून, ऑप्शन डी लागू वारंवारता बदलून। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लागू वारंवारता बदलून। तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 39, 3 फेज इंडक्शन मोटरची गती नियंत्रण पद्धत काय आहे? ऑप्शन ए कॅस्केड ऑपरेशन पद्धत, ऑप्शन बी रोटर रियोस्ट नियंत्रण पद्धत, ऑप्शन सी लागू व्होल्टेज पद्धत बदलणे, ऑप्शन डी रोटर सर्किटमध्ये EMF इंजेक्ट करणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कॅस्केड ऑपरेशन पद्धत। तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 50 जो की आपल्यासाठी हा आहे, 3 फेज मोटर स्टार्टर 2 फंक्शन सर्किट काय समाविष्ट आहे? ऑप्शन ए ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट, ऑप्शन बी क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट, ऑप्शन सी शॉर्ट सर्किट आणि क्लोज सर्किट, ऑप्शन डी कंट्रोल सर्किट आणि पॉवर सर्किट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कंट्रोल सर्किट आणि पॉवर सर्किट। तर मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 51 जो की आपल्यासाठी, लेथराइट पेपर इन्सुलेशनचा मुख्य गुणधर्म काय आहे? ऑप्शन ए नॉन मार्शेबल सामग्री, ऑप्शन बी अत्यंत नॉन हायग्रोस्किप, ऑप्शन सी
वर्ग F इन्सुलेशनसाठी खूप चांगले. ऑप्शन डी उत्तम वैद्युत्व आणि डायलेक्ट्रिक सामर्थ्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उत्तम वैद्युत्व आणि डायलेक्ट्रिक सामर्थ्य. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.